रिफ्रेशर कोर्स अटेंड करण्याची माझी पहिलीच वेळ आहे, कदाचित आपल्या सर्वांची पण असेल. तर रिफ्रेश लॅपटॉपला रिफ्रेश करावं लागतं, मोबाईलला रिफ्रेश करावं लागतं, तसंच शिक्षकांना पण रिफ्रेश करावं लागतं का, हा प्रश्न आला होता. आणि ते खरंच आहे. आणि खरंच आज आम्ही इतके फ्रेश झालो, रिफ्रेश म्हणण्यापेक्षा फ्रेश झालो. सुरुवातीला सरांनी ज्या ऍक्टिव्हिटी घेतल्या, आजचं शिक्षण हे पूर्ण अनुभूतीतील शिक्षण होतं, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. आणि इतक्या ऍक्टिव्हिटी घेतल्या, त्या ऍक्टिव्हिटी मधून इतके सहज सरांनी आपल्याला कन्सेप्ट सांगितले सगळ्यांना, आणि ते सगळे कन्सेप्ट आणि आत्मसात केले. म्हणजे कुठलीही ऍक्टिव्हिटी निरर्थक नव्हती. एक अगदी गेस्ट आतमध्ये आहेत केबिन मध्ये, आणि ते येईपर्यंत सुद्धा एक छोटीशी ऍक्टिव्हिटी घेतली, आणि ती सुद्धा खूप छान होती. म्हणजे आजच्या ज्या प्रशिक्षणातून आम्ही एक महत्वाचं शिकलो, ते म्हणजे पूर्णपणे टाइम मॅनेजमेंट. आणि मी सरांना एक उत्तर पण दिलं होतं शिकताना, की टाइम मॅनेजमेंट विद्यार्थ्यांमध्ये असायला पाहिजे, आणि सरांनी ते स्वतःच्या कृतीतून दाखवून घेतलं. नंबर 2 म्हणजे सरांनी जी एक गटचर्चा घेतली, म्हणजे रिफ्रेशमेंटचे मी खूप आज ऑब्झर्व केलं, तर गटचर्चेमध्ये पूर्ण पुस्तकांचा अभ्यास 1 तासाच्या आत आम्ही सगळ्यांनी केला. हे किती विशेष होतं. म्हणजे सरांनी आम्हाला गट करायला लावले, 5-5चा गट, त्याच्यामध्ये परत 5-5 लेसन प्रत्येकाने वाचायचे, आणि त्याचे पॉइंट्स काढायचे आणि परत सांगायचे. म्हणजे सगळे कौशल्य आले आम्हाला, सगळे कौशल्य आत्मसात केले. म्हणजे होतेच ऑलरेडी, पण परत एकदा प्रेझेंटेशन केलं. आणि सगळ्यात शेवटी सरांनी आम्हाला जो 4 पेजेसचा लेसन प्लॅन सांगितला. म्हणजे पहिला जे होतं ते आपण विद्यार्थ्यांचा शोध घ्यायचा, नंतर जोडणी करायची, नंतर सराव आणि उपयोजन. आणि त्याच्याबद्दल जे 5वं स्किल सांगितलं ते कुणालाच आम्हाला माहीत नव्हतं, ते म्हणजे लिसनिंग स्किल. आणि खरंच ते इतकं उपयोगी आहे. आता अर्थात आजचं विद्यार्थ्यांमध्ये तर आम्ही ते करूच, पण मला एक सांगावं असं वाटतं सर, की हे जे मुलं हे आमचेच आहेत, पण याबरोबर आमच्या कुटुंबातील मुलांबरोबर सुद्धा आम्हाला हे वापरता येईल. याचं कारण असं आहे, सरांनी आम्हाला सगळं झाल्यावर सांगितलं का आता तुम्हाला ऐकायची सवय करायला पाहिजे. तर तुम्ही कुणाचं ऐकणार, तर नवऱ्याचं ऐका, सासूचं ऐका. पण सर आज आम्ही सुनेच्या भूमिकेत आहोत, इथून पुढे 10 वर्षांनी आम्ही सासूच्या भूमिकेत जाणार, तर आम्हाला ते स्किल खूप म्हणजे आत्मसात करावं लागेल, आणि सध्या ती काळाची गरज आहे. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की फक्त म्हणजे विद्यार्थ्यांसाठीच हे प्रशिक्षण नव्हतं, तर प्रत्येक टीचरनी आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी हे सगळं उपयोगात आणलं पाहिजे. आणि या प्रशिक्षण अरेंज केल्याबद्दल मी मान्यवरांचे आभार व्यक्त करते आणि 2 शब्द थांबवते. धन्यवाद. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठालाही नमस्कार. मी सौ अलका रणजित खोडे, मुख्याध्यापिका, जागृती हायस्कूल, बन्सीलालनगर, छत्रपती संभाजीनगर. माझं हे लायन्स प्रेस तर्फे टीचर्स ट्रेनिंग जे आहे ते जवळपास 18 ते 19 वर्षापूर्वी झालेलं, आणि त्यानंतर आमच्या शाळेमध्ये आम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशनही करतोय. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की माझ्या शाळेतल्या सगळ्याच शिक्षकांनी हे लायन्स प्रेसचं जे काही टीचर्स ट्रेनिंग आहे हे सगळ्यांनीच घेतलेलं आहे. त्यामुळे मला माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी याचं इम्प्लिमेंटेशन वेगळ्या पद्धतीने किंवा त्याचं काही वेगळी तासिका अरेंज करणे हे जरी जमत नसलं, तरी शिक्षिका वेळोवेळी त्यांच्या अध्यापनामध्ये ह्या गोष्टी आवर्जून विद्यार्थ्यांना सांगतच असतात, आणि त्याचा जो काही परिणाम आहे, बदल हा दिसूनच येतो. आज हे रिफ्रेशर ट्रेनिंग आपल्यासाठी ठेवलं, खरंच त्याची आवश्यकता होतीच. माझं ट्रेनिंग 18-19 वर्षांपूर्वी झालंय, आणि म्हणजे मला तरी त्याची आवश्यकता होती. कारण इथे बसलेल्या बऱ्याच ट्रेनिंगचं हे ट्रेनिंग मागच्या वर्षी झालेलं आहे, त्यामुळे बऱ्यापैकी ते फ्रेश आहेतच, पण आम्हाला त्याची आवश्यकता होतीच. माझ्या ज्या सहकारी शिक्षिका माझ्यासोबत आलेल्या आहेत त्यांचं आणि आमचं सोबतच हे ट्रेनिंग झालेलं आहे. आणि निश्चितच सर मी हे तुम्हाला ग्वाही देईल की या रिफ्रेशर कोर्सचा खरंच आम्हाला अजून चांगल्या पद्धतीने उपयोग करता येईल. जोशी सरांनी जे आज आपल्याला इथे सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत ज्या आनंददायी आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विविध ऍक्टिव्हिटी घेऊन जरी गेम्स खेळायला लावले, पण पाहिजे त्या पॉइंटवर त्यांनी फोकस केला आणि त्या गोष्टी आपल्या मनावरती प्रतिबिंबित केल्या,
आणि या सगळ्या गोष्टी आपल्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण कशा उपयोगात आणायच्या आहेत हे अगदी त्यांनी आपल्या मनावरती ठासून दिलेलं आहे. आपण सर्व शिक्षक हे पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांशी सध्या रिलेटेड आहोत आणि त्यांच्या काय समस्या आहेत सरांनी सांगितलंय. समस्या होत्या, समस्या आहेत आणि त्या समस्या तीव्र होत जाणार आहेत. पण या समस्यांवरती आपल्याला तोडगा काढायचा आहे, आपल्याला उपाय काढायचा आहे आणि ते उपाय कसे असणार आहेत हे पुरेपूर आपल्याला देण्याचा प्रयत्न सरांनी आज केलेला आहे. खरंच सरांचं मनपूर्वक इथे खूप खूप मी आभार व्यक्त करते. लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद यांच्याशी आम्ही जसं आम्ही शाळेत लागलो 2004 साली तेव्हापासून कनेक्टेड आहोत. लायन्सचे विविध उपक्रम आमच्या शाळेमध्ये होतात. सेवा आणि समर्पण या एकमेव गोष्टींशी, या ध्येयाशी ते एकजूट असतात आणि त्यांचे विविध उपक्रम हे शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप उपयोगी ठरतात. सरांनी सांगितलं आपल्याला आपलं हे राष्ट्र जे आहे ते अशा एका यशस्वी नागरिकांकडे द्यायचं आहे की नक्की आपल्याला हे राष्ट्र, आपल्या जी काही येणारी भावी पिढी आहे ती सक्षम असावी, त्यांच्या हातामध्ये आपल्याला हे राष्ट्र द्यायचं आहे. आणि मग सक्षम भावी पिढी घडविण्याचं हे उत्तम कार्य हे आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे. आणि असंच एक सुंदरसं प्रशिक्षण आपल्याला आज इथे सकाळपासून मिळालेलं आहे. आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं. सर म्हणत होते, श्रद्धा मॅडम, की मी तुम्हाला 30 मिनिटं मी तुमच्याशी बोलतो, मी तुम्हाला 1000 रुपये देतो, माझं 30 मिनिटं तुम्ही ऐकून घ्या. सर आम्ही 9 ते 6 ऐकलं. हा खरं तर म्हणजे एक विनोदाचा भाग झाला, पण सरांनी त्यांच्यामध्ये ती एक कला आहे, ऐकवून घेतलं त्यांनी आपल्याकडून, ती कला आहे. ती कला आपल्याला सुद्धा आली पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांनी आपलं ऐकलंच पाहिजे. अशा पद्धतीचं आपलं अध्यापन, आपली वर्तणूक आपल्या शाळेमध्ये असावी. निश्चित सर ह्या शिदोरीचा ठेवा आम्ही आमच्या शाळेमध्ये घेऊन जाऊ आणि धन्यवाद.